श्री गुरुचरित्र महात्म्य अध्याय 43. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती तुझ्याशी या अनंत व्रताशी भक्तिपूर्वक निश्चयशी पूर्वी बहुती आराधिले. युधिष्ठिर पंडुसुत तयाने आचरिले हे व्रत राज्य लाधला त्वरित असे व्रत हे उत्तम असे म्हणता तुझ्यावर करिता झाला नमस्कार. पूर्वी राजा पंडुकुमार आणि राज्य केवी झाले. श्रीगुरु म्हणती तिच्याशी होते राज्य पांडवाशी दूत कर्म कौरवांशी करणे राज्य हरविले. मग निघाले वनांतरा कष्टत होते वर्ष 12 ऐसे तया युधिष्ठिरा राज्य त्यागिले परिसरा. तया घोर अरण्यात युधिष्ठिर बंधू सहित असे चिंता व्याकुळित सदा ध्याना श्रीहरीशी समस्त राज्य सोडून वास केला. त्याही वने कौरव कपट करुणी नाना परे विघ्न करते. सत्व यांचे टाळावयाशी पाठविले दुर्व्यसाशी ज्यांशी सर्व ठाई हशिकेशी रक्षित असे सर्वदा नाना तीर्थ नाना व्रते आचरिले. तेथे बहुत कष्टद होते वनी ते निर्वाण रूप होऊन या भक्तवत्सल नारायण तयाचे कष्ट पाहून आला तेथे ठाकून. तेथे जेथे होते पंडुकुमार कृष्ण येता देखून धर्मजाय लोटांगणी दंड प्रणाम करून वंदिता तसे तये वेळी. केशा आपले मोकळे झाडे कृष्ण चरण धुळे सर्वोपस्कार पूजा तहे वेळी करत असे विनयची. आद्यपाद्य देवोने गंधक्षदा लावणे जिका पुष्पे होती राणी त्याही पूजा करत असे. पूजून या भक्तीशी विनवत असे परियेशी जय 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 श्रीकृष्ण भक्त बसला कृष्णनाथा. जय जय अनंत नारायणा भवसागर उद्धारणा कृपाळुवा लक्ष्मी रमणा शिरब्दी वासा वसुदेवा. परमात्मा परंज्योती तुझी करशी उत्पत्ती स्थिती लय करशी तुझी अंती. त्रिभुवनी तुझी देवा त्रिमूर्ती तुझी देवा. विश्वाचा जिवाळा होऊनी रक्षेशी सकळ वास तुझा सूक्ष्मस्थळ अनुरेणु तृणकाष्टी नमन तुझे नाचरणाशी. त्रिगुणात्मक हशिकेशी रजोगुणे सृष्टीशी त्वा रचियले. संयोगे दुष्ट निग्रह करणे साधुजना संरक्षणे ऐसे सामर्थ्य वेदपुराणे बोलता ते. प्रसिद्ध फेडावया भूमिभार जितला त्वा अवतार जड झाला युधिष्ठिर तरिका त्वा ठेविला आपला प्राण आम्हाशे. म्हणून जगे वाणीशे पाठवून अरण्याशी कष्टविले नानापाशी. तुझी कृपा वय जयाशी तयाशी तू रक्षेशी उपेक्षोणी आम्हाशी अरण्यात का ठेविले. तुझ वाचूनी आम्ही हशिकेशा दुःख सांगावे कवनापाशी. जरी आम्हा अपेक्षेशी काय काक्षा जीवे ते. इतुक्यावरे भीमसेना येऊन धरी कृष्णचरण उपेक्षवया काय कारण कृपा करुणी सांगा म्हणे. धनंजय तये वेळी वंदित असे चरण कमळे विनवत असे करुणा वहाळे. कृपाळुवा मुरारी तुझे कृपा दृष्टीशी होतो आम्ही अरण्यवाशी. घडले कष्ट सायाशी उभगलो स्वामी भवत आता मुचे कष्ट हरण. पांडवाचा तुझी प्राण वृद्ध राखे नारायण म्हणत असे ते वेळी. माद्री देवीशी कुमार करुणी नमस्कार द्रौपदी येऊनी सत्वर पाय वंदित वेळी. तू आमचा कैवारी आम्ही असो अरण्या घोरी. आमचा बंधू राज्य करी काय उपयोग आम्हाशी. तुझ सारखे शत्रू असता आम्हा कष्ट परिमिता. कवणे प्रकारे स्वस्थ चित्तता राज्यप्राप्ती आम्हाशी. असा उपाय आम्हाशी सांगा स्वामी हशिकेशी. ऐसे म्हणता श्रीकृष्णाशी कृपा उपजे मनात. कृष्ण म्हणे पंडू सुता सांगेन तुम्हा एक व्रता तात्कालिक तुम्हा प्रसन्नता. राज्य होईल जानपै व्रतामध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात. आचारावे तुम्ही त्वरित राज्य तुम्हा होईल. आता सांगेन तुम्हाशी अनंत व्रत म्हणशी सर्व ठाई आपण वाशी. अनंत नाम आम्हाशे कला काष्टा मूर्त आपण. दिन रात्री शरीर जाण पक्ष मास वर्ष आपण. युग कल्प आदी करुणी अवतरलो मी नारायण. भूभार उतराया लागून दानव दुष्ट निर्दाळून. जन्मल वसुदेव कुळी अनंत मीच जानाशी. संशन धरी गा मानाशी त्रिमूर्ती अवतरलो सर्वांशी. ब्रह्म विष्णू महेश्वर आपणचे सूर्य शशीरेखा. चतुर्दश भुवने मी एका. अष्टवसु आहेत निका. द्वादशार्कशी रुद्र आपण असती एकादश. सप्त समुद्र परेयस ऋषी सप्त विशेष. पर्वताधिक आपणचे जितुके वृक्ष आहे ती क्षिते. आकाशी नक्षत्र दिसते दश दिशा आहे ती ख्याती. भूमी आपण म्हणे देवा असती सप्त पाताळ. भूर्वादे लोक सकळ अनुरेणु
तृणकाष्ट सकळ विश्वात्मा आपणचे नाधारी संशय दिष्टार अनंत म्हणजे मी निर्धारा विधीपूर्वक पूजा करा व्रत तुम्हाशी बरवेसे विनवे युधिष्ठिर करजोडणे स्वामी सांगा विस्तरणे व्रत करावे कवणे विधाने कवन दान कवन पूजा करावे व्रत कवणे दिवशी विस्तारणे सांगा आम्हाशे निरोपावे वेगेशे पूर्वी कवणे आचरिले कृष्ण म्हणे युधिष्ठिराशी त्वा पुशिले आम्हाशे शुक्ल पक्ष भाद्रपद मासे चतुर्दशी पर्यसा आराधिता अनंताशे त्वरित राज्य पावशे पूर्वी कोणी केले म्हणशे सांगेने एक तात्पर्य असे पूर्वी कृतयुगेशे स्मंतु नामे विप्रपर्येशे उत्पन्न झाला वशिष्ठ पुत्राशे भृगु कन्या दीक्षा नामे तिची झाली स्मंतूची भार्या पतिव्रता औदार्या कन्या तियेशी झाली सुतनया नाम तिचे सुशिला कन्या सुमंतू घरी नित्यभक्ती सदाचारी करतशे विचित्रपरी सर्व मंगळ स्वरूपे गृहशोभा कधी बहुत नाना पत्रे तोरणे करीत पंचवर्ण चूर्णयुक्त रंगमाळाकित सहित देखा स्वस्तिकादी शंखपद चक्र कदादी उत्तम नमस्कारादी मनोधर्म देवार्चन सुपस्कारी वर्तता असे एके दिवशी विचित्र घडले देववाशे सुमंतो पत्नी पंचत्वाशे पावती झाली तये वेळी सुमंतुषे भार्याहीनत्व झाले समस्त कर्म राहिले पुन्हा संधान पाहिजे केले म्हणून नारी आणि अधिक केली तिचे नाम असे कर्कशी दुशीला आचरणे पर्येशे नित्य कलह करी बहुशी कन्या पती सवे देखा सुशिला कन्या झाली पवर सुमंतो चित्ती वारंवार हर्षी कदा मिळतावर कन्यादान करिणमे असे चिंतता एके दिवशी तेथे आला कौंडण्य ऋषी विचारिता कन्येशी सुमंतुनी अंगीकारिले कन्यादाना गृहोत्तोषी देता झाला कौंडण्याशी मिळवणी होती 2 मासे आषाढ आणि श्रावण माता करी कन्येशी वैर सापत्न्यपणाचा हाही प्रकार कौंडण्यपुषे सुमता विचार जाऊ आश्रमा आणि कठाया सुमंतू बहु दुःख करी म्हणे श्री नव्हे माझी वैरी कन्या जाईला आता दुरी कैची पापिनी वरिली मी शांत पत्नी नाही ज्याचे घरी त्याचे अरण्य नाही दुरी एक स्वामी त्रिपुरारी संसार सारी बुडालो न चाले माझे कर्म तापस नाही के हित बोले कर्कश कन्या असता संतोष नित्यदर्शन जामाता ऐसे सुमंतो चिंता करी कौंडण्य ऋषी त्याशी वारी दोघे तापशी एके घरी असू नये धर्माने जाऊ आम्ही आणि कसाळा तप करोनी अनुष्ठान भेटी हे होईन पुन्हा पुन्हा जवळी करू आश्रम सुमंतो म्हणे कौंडण्याशी अनेक राहावे 12 दिवस सर्व सिद्धा त्रयोदशीस प्रस्थान तुम्ही करावे सुमन तुझी विनंती ऐकून अनेक राहिले 13 दिन सुमुहूर्त बरवा पाहून येरे दिवशी निघाला सुमंतू म्हणे चेशी कन्या जाईल पती सरशी भोजन घालावे जामाताशी विही गोधूम दे म्हणे पती सांगा ताची काय झाले दावत घरात गमन केले दृढ कवड लाविले पाषाण लावी दळवंठा काय केली या नवगडीदार सुमंतो विनवे आफडी शिर सुशिला कन्या घरी कर म्हणे जाऊ तशीच पाहू गेला स्वयंपाक घरा होता कोंडा गोधूम खरा देता झाला कन्यावरा निरोप दिला दोघांशी दोघे बैसोनी रथावरे निघाले कौंडण्य संतोष घरी मध्यांतकाळी नदी तीरे अनुष्ठाना लागे उतरले ऋषी बैसला अनुष्ठाना सुशिला होती तयस्थाना ती पातशे रम्यवना श्री समुदाय बहुअशे रक्तांबर वस्त्राशे परिधान केले बहुअशे व्रत म्हणती चतुर्दशी करीती पूजा पृथक पृथक पावनी सुशिला हळूहळू गेली तया सुवासिनी जवळ उसती झाली बेल्लाडो काय व्रत करिता तुम्ही स्त्रिया म्हणते सुशिलेशी अनंत व्रत आहे पर्येशी पूजिता होय तात्काळेशी सकळा विष्टे पावते सुशिला म्हणे नारीशी कवन विधान सांगा मजशे कृपा करुणे विस्तारेशी निरोपावी मज लागे समस्त नारी मिळवणे सांगिता ती विस्तरुणी एक सुशिला वैस म्हणणे
व्रत आद्यंतेशी निरूपिते. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीशी व्रत करावे परीशी सांगू तुझं विस्तारेशी. एक सुशिले म्हणतात ते रक्तपट्ट सूत्रीशी अनंत करावा परीशी. घेऊन जावे नदीशी स्नान करावे विधीने. दिव्यांबर परिधान दोन्ही हळद कुंकुम लावणी आणावे कलश नूतन दोन्ही. गंगा यमुना म्हणूया उदक भरुणी तयात पंचपल्लव रत्नसहित घालुनी पूजावे त्वरित. षोडशोपचारे करुणी नाना प्रकारे आरती कराव्या गंगा यमुने प्रती. मग पूजावा दर्भग्रंथी शेषरूपे करुणिया. दोन्ही कलेशावरी देखा नूतन वस्त्र ठेवून नेका. पद्य लिहुनी अष्टदलिका कलशावरुणे ठेवाव्या. तया कलशापुढे देखा पंचवर्ण चूर्ण देखा. शंखपदादी अनेका रत्नमाळिका घालाव्या. शेष पूजावा दर्भाचा षोडशोपचारी परवासाचा. ध्यानी ध्यास विष्णूचा शेषशायी म्हणूया. सप्तफणी शेषाशी सदा विष्णू त्यापाशी. याची कारणे नाम तयाशी अनंत ऐसे ध्यान करावे. पिंगलाक्ष चतुर्भुजेशी शंख पद सव्य करेशी. चक्र गदा वामहस्तेशी ऐशी मूर्ती ध्यावे. ओम नमो भगवते मंत्रीशी षोडोपचारे दर्भग्रंथीशी आणून नव्या दोरकाशी ध्यान करावे. मग तेथे अनंत गुण रत्नाय मंत्रीशी नवदोरक ठेवावे. कलशाशी पूजा करावी पुरुष सुक्तीशी. अतो देवी ती मंत्री सहित षोडशोपचारे पूजन. संसारी ती मंत्री दक्षिण करी बांधून. नमस्ते वासुदेव मंत्री करून जीर्ण दोरक विसर्जावे. दाताचं विष्णू भगवान म्हणत वायन द्यावे. गोधूमधृत प्रस्त गोधूमाचे सघृत फळास वायन द्यावे. अपुपादी पायसेशी सद दक्षिणा तांबुलेशी. अर्ध द्यावे ब्राह्मणाशी अर्ध आपण बक्षावे. ऐसे 14 वर्ष देखा व्रत आचारावे. विशेखा उद्यापन करावे नेका. चतुर्दश कलश द्यावे. ब्राह्मण भोजन करून भक्तीने करावे उद्यापन. कामना होईल संपूर्ण विधीपूर्ण पुरुषार्थ. ऐसे सांगती सुशिलेशी व्रत आचारावे त्वरेशी. आजची असे चतुर्दशी व्रत करी आम्हासवे. समस्त नारी मिळवणी तियेशी तंतू देते अनंताशी. ग्रंथी बांधवणी चतुर्दशी पूजा करीते आपणासवे. कोंडा होता गोधूमाचा आणून देतसे अर्धसाचा. वान देवणी सोवाचा निरोपस्यांचा घेतला. समस्त स्त्रियांशी वंदोनी बाळा आली आपल्या रथाजवळी. अनुष्ठानात सारवणे ऋषी वेळी येता झाला जडकरी. चला म्हणणे पुढे जाती दोघे बसनी रती. जाता पुढे देखती अमरावती ऐसे नगर लोक सामोरे येते. चला स्वामी ऐसे म्हणती तुम्ही या नगरीचे अधिपती तपोनिधी महाराजा. नाना समारंभे देखा नगरी प्रवेशती दाम्पत्य एका. ऐश्वर्य भोगिते बहुसुखा श्रीमदनंद प्रसादे. ऐसे किती एक दिवसावरी होता कौंडण्य सहनारी. बसले असता संतोषे करी दिकला झाला अनंता. ऋषी पुषे स्त्रीशी काय बांधिले हस्तेशी. वशीकरण आम्हाशी रक्तदोर बांधिला. सुशिला बोले भरताराशी अनंत दोरा परीशी. याची या प्रसादे तुम्हाशी अष्टशर्य प्राप्त झाले. म्या ज्या दिवशी व्रत केले तेने करून देव तुम्हा आले. पहा दैवत प्रसन्न झाले म्हणून बोले सुशिला. ऐसा वचन ऐकोनिया ऋषी बोले कोपला भाऊ म्हणे. दोरक घेतला हिरोणी अग्नीमध्ये टाकेला. मग म्हणे कैसा अनंत आपण केले असे तप बहुत. तेने करुणे ऐश्वर्य अद्भुत प्राप्त झाले. आम्हाशी वशीकरण केले आम्हाशी दोरा बांधणी अनंत मनशी. रागे भरुणी कौंडण्य दिवशी हिरोणी अग्नीत टाकीला. हा सुशिला म्हणून धावत गेली अग्निस्थाने. क्षीरात घातला काढोनी विजभीती झाली दोरका अनंत टाकीला. अग्निशी हानी झाली ऐश्वर्याशी. दरिद्री आला परीशी. ऋचिरकोंडन तक्षणे नगरी झाले सर्व शत्रू. गोधनादी आभरण वस्तू समस्त नेते झाले तस्करू. दरिद्र झाले तत्काळ गृह दग्न झाले देखा. अवकृपा होता रमानायका उरले नाही वस्त्र एका. सर्व गेले तक्षणी. मग विचारी मानशी म्हणे अनंत रुसला आम्हाशी.
वाया घातले अग्निशे मांगे वेष्टिलो आता करीना नेम एक जव भेटेल लक्ष्मीनायक श्रीमदनंत देखोणी मुख तव अन्नदक न घेई म्हणून निर्वाण करून निघता झाला गुर कानने बाऱ्यासहित कौंडण्य मुनी निघता झाला परियेचा हा म्हणता अनंत अनंत म्हणत शीघ्र जातसे अरण्यात तव देखीला वृक्षशोत पुष्पी फळी भरला असे कीटकादी पक्षी जाती कोणी त्याशी नातळती कौंडण्य पोषे तया प्रती अनंताशी देखील की वृक्ष म्हणे ब्राह्मणाशी दृष्टीनं पडेचे आम्हाशी तुवा जरी देखील असशे तरी आम्हाशी सांगावे ऐसे एकोणे पुढे जात धेनु देखील वस्तासहित हिंडत असे तृणात तोंडीन ये वक्षावया द्विज म्हणे धेनुषे जरी तू अनंत देखीलाशे कृपा करुणे आम्हाशी सांग म्हणे द्विजवर नाही देखील अनंताशी तुम्हा भेटला जरी तयाशी मज विषयी सांगा त्याशी अवस्था ऐशी धेनु म्हणे ऐसे एकोणी द्विजावर पुढे जाता देखीला ऋषभ थोर तया ते पुसे मुनीश्वर तुवा अनंता ते देखील गे ऋषभ म्हणे तयाशी नेनो आम्ही अनंताशी जरी तुम्ही देखील त्याशी आम्हाविषयी विनवावे पुढे जाता देखी कौंडण्य सरोवरे दोन रम्य उदक मिळाले अनन्य हंसादी पक्ष न सेविते कमळ कुमुदादी पुष्पेशे मिरविते सरोवरे ऐसे द्विजपुषे तयाशी अनंता ते देखील गे सरोवरे म्हणती तयाशी नेनो कैसा अनंताशी भेटी होईल जरी तुम्हाशी आम्हाविषयी सांगावे पुढे जाता द्विजवर देखील गर्दभ कुंजर पुसतसे तया विचार तीन बोलती तयाशी निर्वाण झाला तर ब्राह्मण त्याजू पाह्या आपला प्राण अनंत अनंत म्हणून धरणीवरी पडी गेला इतुकी अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी जवळ येऊन हाक मारी उठी उठी म्हणत असे उठ विप्रा काय पुससी श्रीमदनंत कोठे असे विचारीशी दाखवी न चल आम्हा सरशे म्हणून धरले उजवे करे उठून या कौंडण्याशी घेऊन जाई गहाराशी नगरी पाह्या पूर्वतैशी महाश्चर्य वाटत असे घेऊन गेला नगरात सिंहासन रत्नखचित नेऊन तेथे बैसवीत आपण दाखवे निज स्वरूप रूप देखोनी कौंडण्य स्तोत्र करी अतिघन चरणावरी माथा ठेवून कर जोडवणे विनोद असे नमो नमस्ते गोविंदा श्री वत्सला सच्चितानंदा तुझे स्मरण मात्रे दुःख मंदा हेरुणे जाती सर्व पापे तू वरण्य यज्ञपुरुष ब्रह्मा विष्णू महेश तुझे दर्शन मात्रे समस्त दोष हिरण्य जाती तत्काळी नमो नमस्तुते वैकुंठवाशी नारायण लक्ष्मी निवासी जगद्व्यापी अतिपाळीशी अनंत कोटे ब्रह्मांडे पापी आपण पापकर्मे नेन तुझे भक्तिधर्मे परमात्मा पाप संभव अधर्मे क्षमा करेगा देवराया तुझ वाचून आपण अनाथ असे दिन याची कारणे धरले चरण शरणागत मी तुम्हाशे आजी माझा जन्म सफळ धन्य माझे जिने सकळ तुझे देखील चरण कमळ भ्रमर होणी वाच घेतो ऐसे सविता कौंडण्य प्रसन्न झाला लक्ष्मी रमण भक्तजन चिंतामणी रत्न वरदत्रय देता झाला धर्मबुद्धी दरिद्रनाथ शाश्वत वैकुंठी निवास वरत्रय देतस हृषिकेश एक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे पुनरपी द्विज विनंती दे काम्या देखील आचार्य एक अरण्यात वृक्ष एक महाफलित आम्र देखील त्याशी फळे देखील आश्चर्य एक अरण्यात वृक्ष एक महाफलित आम्र देखील त्याशी फळे पक्षी जाते कोणी प्राणी नातडते पुढे येता मागोते देखोणी धेनो सवस्तका तृण देथे असे प्रबळ परितीचे तोंड नये केवळ आणि कधी कोणी निर्मळ सरोवर दोन्ही तेथे अनन्य एकमेका मिसळी तेथे दोन्ही उदक पुढे पाहिले अपूर्व एक ऋषभ एक महाथोर त्याच्या मुखा नये घास सर्व काळी उपवास पुढे देखील सरस कुंजर एक उन्मन्नक सवेची देखील गर्दभाषे एक स्वामी मागेशी हिंडत सेवणाशी देखील वृद्ध ब्राह्मण नकळी त्याचा अभिप्राय विस्तरुणी मज सांगा भाव जगन्नाथ केशव म्हणून चरणी लागला कृपानिधी नारायण सांगत असे विस्तारण एकतसे भक्त कौंडण्य वृक्षत्वा जो देखीला पूर्वी होता द्विजवर तयाशी येती वेदशास्त्र उन्मत्तपणे गर्भथोर शिष्य वर्गांना सांगेची तेने पाप वृक्ष झाला तो अधिकुले धेनु वसाला पूर्वी होती भूमी निष्फलता दिली होती ब्राह्मणाशी देखील त्वा ऋषभ एक पूर्वी विप्र महाधनिक केले नाही दानादिक ते पापेशी गती
सरोवरे तुवा दोन्ही म्हणती देखिली नयने. पूर्वी होत्या दोघी बहिणी, घेतले दान आपापसात. खरं म्हणजे तुझा क्रोध, कुंजर तो तुझा मद. झाले मन तुझे शुद्ध, भेटलो ब्राह्मण आपणशी. जे जे तुवा देखिले ते त्या समस्तशी मुक्त केले. अखिल ऐश्वर्य भोगी वाहिले, अंती जाय स्वर्गाशी. तुवा करावा तेथे वासो, नक्षत्रा माझे पुन्हा वसो. ऐसा वर देता हर्षो लागला, झाला तया कौंडण्या. ऐसा वर लाधोणे, राज्य केले बहुदेने. अंती गेला स्वर्ग होणी, एक राया युधिष्ठिरा. ऐसी कथा धर्माशे, सांगता झाला अशिकेशी. आचरिले भक्तिशे, अनंत विष ते वेळे. युधिष्ठिर दाम्पत्यशे, व्रताचरिला भक्तिशे. श्रीमदनंत प्रसादे हृदेशे, पांडव राज्य पावले. आणि कहेचे भूमीवर व्रत केले ऋषेश्वर. अचरावे नरनारी लाहे चारी पुरुषार्थ. व्रतामध्ये उत्तम व्रत, प्रख्यात असे अनंत. तू आचरावे सतत, द्यावे तुझे ज्येष्ठ सुताशे. व्रत कौंडण्य आचरला, अखिल सौख्य लादला. आचरावे या व्रताला अनंत पुण्य फल असे. अनंत व्रत महापुण्ये, आमुचे निरोप करणे. व्रत करा एक भावपणे, एक भक्ती करुणिया. ऐसे श्री गुरु निरूपेशे, व्रत केले संतोषे. पूजा केली श्री गुरुशे, नाना परी अवधारा. निरंजना बहुवशी, गीत वाद्य नृत्यशे. पूजा करशी श्री गुरुशे, भक्ती भावे करुणिया. समाराधना ब्राह्मणाशे, भोजन करविले श्री गुरुशे. आनंद झाला बहुवशी, श्रीमूर्ती संतोषे. येणे परी श्री गुरुशे, आराधोने संतोषे. गेला आपल्या ग्रामाशी, एक शिष्या एक चित्ते. विप्रदुका साय देव, कलत्रपुत्री पाठवी ठाव. मागुती आला असे भाव, श्रीगुरु चरण सेवेशे. राहुनिया श्रीगुरुपाशी, सेवा केली बहुवशी. ऐसे तुझे पूर्वजाशे, प्रसन्न झाले श्रीगुरु. सिद्धवणे शिष्याशे, येणे परी तुम्हाशे. निधान लादणे परीयशी, श्रीनरसिंह सरस्वती. म्हणून सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार. एकता होय मनोहर, लादे चारी पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्रामृत. अनंत व्रत कथा विख्यात, नामधारका सांगत. जत्वाशोऽध्याय. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो. श्रीनरसिंह सरस्वती व्याख्याने सिद्धनामधारक संवादे. श्रीमदंत कथा निरूपण नाम चतुस्त्रिंशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु. श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.